श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज मित्रांनो, तर आज आपण पाहणार आहोत मौनी अमावस्या, महत्त्व, परंपरा आणि लाभ आणि वैज्ञानिकदृष्ट्या याचा काय फायदा होतो. तर चला, मौनी अमावस्या हिंदू पंचांगानुसार माघ महिन्याच्या अमावस्येला साजरी केली जाते. या दिवशी मौन पाळणे, स्नान, दानधर्म, ध्यान, उपवास यांना अत्यंत महत्त्व दिले गेले आहे. हे आत्मशुद्धीचे आणि पवित्रतेचे प्रतीक मानले जाते. मौनी अमावस्या का दिवस खास असतो? पवित्रता आणि ऊर्जा. या दिवशी अमावस्या असल्याने चंद्राची ऊर्जा कमी असते, परंतु ती व्यक्तीच्या आत्मशक्तीला जागृती करण्याचा दिवस मानला जातो. गंगास्नानाची महिमा. मौनी अमावस्या गंगास्नान केल्याने पापाचे क्षालन होते असे मानले जाते. नद्यांच्या तीरावर मोठ्या प्रमाणात यात्रांचे आयोजन केले जाते. शिव आणि विष्णूच्या पूजेसाठी शुभ दिवस आहे. भगवान विष्णू आणि शिवाची आराधना या दिवशी शुभ मानली जाते. आध्यात्मिक उन्नतीचा दिवस. मौन पाळून स्वतःच्या मनाला शांत आणि स्थिर ठेवण्याचा प्रयत्न केला जातो. मौनी अमावस्येचे धार्मिक व वैज्ञानिक महत्त्व. धार्मिक दृष्टिकोन. प्राचीन काळापासून मौनी अमावस्या ही आत्मसंयमाचे मार्ग मानला जातो. व्रत आणि दानाने व्यक्तीच्या कर्माची शुद्धी होते. चंद्राच्या प्रभावामुळे शरीर व मनावर सकारात्मक परिणाम होतो. वैज्ञानिक महत्त्व. मौनी पाळल्याने मेंदूतील नकारात्मक विचार थांबतात. ध्यान व साधनेमुळे मनाचा ताण कमी होतो आणि व्यक्तीला चांगल्या निर्णय क्षमतेसाठी मदत होते. या दिवशी नेमकं काय करावे? मौन पाळणे. मौनाचा अर्थ फक्त शब्दापासून दूर राहणे नव्हे, तर मनाला स्थिर ठेवणे आहे. मौनामुळे व्यक्ती आत्मपरीक्षण करू शकतो आणि आध्यात्मिक उन्नतीकडे वाटचाल करू शकतो. पवित्र स्नान. गंगा, यमुना किंवा अन्य पवित्र नद्यांमध्ये स्नान केल्यास पापांचे नाश होतो असे शास्त्रामध्ये नमूद आहे. घरच्या पाण्यात गंगाजल मिसळून स्नान केल्यास लाभ होतो. दानधर्म. या दिवशी तीळ, तांदूळ, वस्त्र, अन्न, सुवर्ण किंवा धनाचे दान केल्याने मनोकामना पूर्ण होते. गरजू व्यक्तींना मदत करा. विशेषतः ब्राह्मण भोजन किंवा अन्नदान हे अत्यंत फलदायी मानले जाते. पूजा आणि साधना. भगवान विष्णू, महादेव आणि सूर्यदेवाची पूजा करा. ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा ओम नमः शिवायचा जप करा. ध्यान लावून मनाला शांत करा. उपवास. शुद्ध मन आणि शुद्ध अन्नावर उपवास ठेवा. फळाहार किंवा तुळस जल ग्रहण करा. मौनी अमावस्येला दुप्पट लाभ कसा होतो? मौन धारण केल्याने मनोबल वाढते. मौन तुम्हाला आत्मपरीक्षणाची आणि चित्तशुद्धीची संधी देते. मनातील नकारात्मकता कमी होऊन व्यक्तिमत्व सकारात्मक बदल होतो. दानाचे महत्त्व. केल्याने दानाचे पुण्य दुप्पट होते. विशेषतः तीळ, तांदूळ व गूळ दान करणाऱ्यांना याचा खूप लाभ होतो. शांती व सुख समृद्धीसाठी पूजा, ध्यान व साधनेतून मानसिक शांती मिळते. यामुळे घरात सुख, समाधान आणि समृद्धी येते. ग्रहदोष शांती. अमावस्येला तिथीला केलेल्या उपायामुळे ग्रहदोष शांत होतो. मौनी अमावस्या साजरी करण्याचे मुख्य ठिकाण. प्रयागराज. गंगा स्नानासाठी हे प्रमुख स्थान मानले जाते. हरिद्वार व वाराणसी या तीर्थक्षेत्रावर मोठ्या संख्येने भाविक येतात. नाशिक, उज्जैन या ठिकाणी विशेष धार्मिक कार्यक्रम आयोजित केले जातात. ह्यातून निष्कर्ष असा निघतो की मौनी अमावस्या हा आत्मशुद्धीचा आणि पुण्यप्राप्तीचे दिवस आहे. मौन धारण करून गंगास्नान, दान, धर्म व साधना केल्यास व्यक्ती दुप्पट लाभ प्राप्त करू शकतो. या दिवशी केलेले उपक्रम फक्त धार्मिक दृष्टिकोनातूनच नाही, तर मानसिक, शारीरिक आणि आध्यात्मिक उन्नतीसाठी देखील उपयुक्त ठरतात. मौनी अमावस्येचा योग्य उपयोग करून जीवनात शांती व सकारात्मक आणा. जर हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला सबस्क्राईब करून लाईक करा. पुन्हा भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. धन्यवाद.